हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण इयत्ता 10वीमधला भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ह्या प्रकरणाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. लोकशाही ही सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. फक्त लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे ती अस्तित्वात आली असे म्हणता येणार नाही, कारण लोकशाही टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. लोकशाहीला भ्रष्टाचार, दहशतवाद इत्यादीसारखे धोकेही असतात. हे सर्व धोके वेळीच ओळखून त्यांचे लोकशाहीच्या मार्गाने निराकरण करणे आवश्यक व महत्त्वपूर्ण असते. म्हणून लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांना आणि राजकारण्यांना सुद्धा दक्ष राहावे लागते. आता आपण लोकशाहीची काही मूल्ये बघणार आहोत. धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, शांतता, विकास, बंधुता, मानवतावाद ही लोकशाहीची काही मूल्ये आहेत. पुढचं पॉईंट आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. जमातवाद व दहशतवाद, डावे उग्रवादी म्हणजेच दहशतवादी, भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण व सामाजिक आव्हाने ही काही भारतीय लोकशाही समोरील आव्हाने आहेत. आता आपण डावे उग्रवादी म्हणजे नक्षलवाद याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. नक्षलवाद ही भारतासाठी खूप मोठी समस्या आहे. सुरुवातीला नक्षलवाद हा शेतकरी, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी सुरू झाला होता. मात्र नक्षलवादी गटाने आता उग्र रूप धारण केले आहे. चळवळीचा मूळ हेतू बाजूला पडून सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणे, पोलीस दलांवर हल्ला करणे यांसारख्या मार्गांचा वापर नक्षलवादी गटाकडून होत आहे. म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व खूप कमी झालेले आहे. भ्रष्टाचार. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येते. राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते. सरकारी कामांना वेळ लागतो. सार्वजनिक सोयी व सुविधांची गुणवत्ता घसरते. वेगवेगळे आर्थिक घोटाळे होतात. यामुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार, बनावट मतदान, मतदारांना लाच देणे, मतदारांना पळवून नेणे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडण्याची शक्यता असते. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर वैयक्तिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासन व नागरिक यांच्यात संवादाची निर्मिती होणे गरजेचे आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण. राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही समोरील फार मोठी समस्या आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींनाही राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. असे उमेदवार निवडून येण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे राजकारणात पैसा आणि गुंडागिरी यांचे महत्त्व वाढू शकते. निवडणुकीच्या काळातही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून हिंसाचाराचा वापर होऊ शकतो. सामाजिक आव्हाने. गरिबी आणि बेरोजगारी. मोठ्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या संधींमुळे गरिबी व बेरोजगारी वाढते, ज्यामुळे असमानता निर्माण होते आणि मूलभूत हक्कांवर परिणाम होतो. जातीयवाद आणि सांप्रदायिकता. जाती आणि धर्माच्या आधारावर होणारा भेदभाव तसेच त्याचा राजकीय वापर देशाच्या एकता आणि शांततेसाठी धोका आहे. निरक्षरता. लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने ते लोकशाही प्रक्रियेत योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. निवडणूक प्रक्रिया. निवडणुकीला पैशाचा वापर, अपात्र उमेदवारांची निवड आणि पक्षांतरातील अस्थिरता ही मोठी समस्या आहे. सामाजिक असमानता. महिला आणि दुर्बळ घटकांवरील भेदभाव अजूनही कायम आहे. त्यामुळे लोकशाहीच्या समानतेच्या तत्त्वाला धक्का बसतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी शिक्षण, सामाजिक सुधारणा, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, जेणेकरून खरी लोकशाही प्रस्थापित होईल. आता आपण राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जातात ते बघणार आहोत. राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी संसदेमध्ये सर्व प्रकारचे निर्णय हे बहुमताने घेतले जातात, कारण लोकशाहीचा उद्देशच बहुसंख्य समाजाचे कल्याण करणे हा आहे. भारतीय न्यायालयाकडून राजकीय प्रक्रियेच्या पारदर्शकतेकरता अधिकाधिक प्रयत्न केले जातात. यामध्ये राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा न्यायालयाद्वारे दिली जाते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली जाते.
स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा रीतीने संसदेतील बहुमताद्वारे व भारतीय न्यायालयाकडून गुन्हेगारांना घातलेल्या निर्बंधाद्वारे तसेच स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवून राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती? कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.